तुमची गती किंवा अधोगती ही सर्वस्वी तुमच्या मनावरती अवलंबून आहे. म्हणजे मन हे झालं तुमच्या उद्धाराचं साधन. पण एक लक्षात घ्या, ते मन उद्धाराचं साधन त्यावेळेस घडू शकतं ज्यावेळेस तुम्ही ते मन साधूच्या संगतीत लावताल त्यावेळेला. मग महाराज बोलतात गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. महाराज बोलतात मी साधूच्या संगतीत मन लावायला सांगतोय याचं कारण असं आहे, त्याचा स्वभाव आहे. धावणं हा त्याचा स्वभाव आहे. धावते सैरा ओढाळते. मग महाराज बोलतात एक काम करा, धावणं हा जर त्याचा स्वभाव आहे तर तुमचं एक काम ते जतन करा, जतन करा, जतन करा. धावते सैरा ओढाळते. मग जीवनाच्या घडामोडीत चालत असताना कधी कधी वाट्याला मान येईल तर कधी कधी अपमान येईल. पण महाराज बोलतात मान की अपमान हा होणारा मान आणि होणारा अपमान हे ठरवणारं फक्त तुमचं मन आहे. तुम्ही जर म्हटलं माझा आज मानच होणार आहे तर कदाचित अपमानही होऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही कशाचंच ध्यान लावू नका. ज्याचं ध्यान लावताल ते घडेलच असं नाही, पण तसं घडावं अशी मनाची अपेक्षा राहणार आहे. मग महाराज बोलतात मान अपमान मनाचे लक्षण लाविलिया ध्यान तेची करी. मग लाविलिया ध्यान तेची करी हे जर त्याचं वैशिष्ट्य आहे तर महाराज बोलतात मग साधूच्या संगतीत राहा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल. हॅलो चालते. आज संपन्न होणारी कीर्तन सेवा कैलासवासी वैकुंठवासी चिरंजीव श्रवण विजयकुमार देवेकर पाटील यांचे प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत असताना कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी साजरं केले जाणारे हे वर्ष श्राद्ध आणि तदनिमित्त असणारी ही कीर्तन सेवा आहे की ज्या गणेश उत्सवाच्या आगमनाने प्रत्येकजण आनंदी झाला होता, की ज्या गणेश उत्सवाने सगळे आनंदी झाले होते त्याच आनंदात भर म्हणून की काय घरी श्रवणचं येणं झालं. पण जाणं थोडं मला एक आगळीक अशी वाटते. पहा, येणं आहे ते गणेश चतुर्थीचं, या देहाला अग्नी मिळाला तो गणेश विसर्जनाच्या दिवशी. एक लक्षात घ्या, गणेश उत्सव संपन्न करत असताना आपल्याला माहिती आहे गणेशाचं विसर्जन सुद्धा आपल्याला करायचे. कोणाचा गणपती 1.5 दिवसाचा असेल, कोणाचा 5 दिवसाचा असेल, तर कोणाचा 10 दिवसाचा असेल, पण गणपती बसवतानाच आपल्याला माहिती आहे विसर्जन ठरलेले. मी म्हणेल गणपती बाप्पा आपल्याला संदेश देतात, बाबांनो मृत्यू लोकात तुम्ही आला याचं कारण आहे तुमचं येणं निश्चित होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं येणं जसं निश्चित आहे तसं एक ना एक दिवस तुमचं जाणं सुद्धा निश्चित आहे. म्हणजेच काय तर मिळालेला जो आयुष्याचा कालावधी असेल ना, तो कालावधी हा उत्सव कसा होईल असं तुमचं वर्तन ठेवा. विठाला विठाला आता बोलणं कळतंय ना? विठाला 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 विठाला. ऐका, या जगत राहटीचं एक वैशिष्ट्य आहे, काहीच नाही म्हणून कोणाचं जगणं थांबलेलं नाही, तर सगळं काही आहे म्हणून कोणाचं मरण लांबलेलं नाही. याचं कारण आहे ज्याचा उदय त्याचा अस्त ठरलेला आहे, की ज्याला सोप्या भाषेत आपण बोलतोय ज्याचा जन्म त्याचा मृत्यू हा अटळ आहे. विठाला विठाला ज्ञानोबरायांची परिभाषा अशी आहे, पा जाणं आणि येणं याला संसार म्हटलेले ज्ञानोबरायांनी. आगा उपजणे आणि निपणे याला संसार म्हटलेले. ऐका, ज्ञानोबराय बोलतात येणं जाणं चालूच आहे, पण आल्यानंतर एकदाच जाणं हे ज्याला जमलं त्याचा मनुष्य देह सार्थकी लागला. तैसे येण्याची शरीरे
शरीरा येणे सरे किंबहुना ईर झारे चिरापडे. याचा अर्थ काय? तुकोबरायांच्या शब्दामध्ये महाराज बोलतात, अरे तुम्ही मरणारे याच्यात नवल नाही. येथं उरो नाही आले अवतार, तुमचं आमचं काय गणित घेऊन बसला. तुम्ही मरणारे याच्यात नवल नाही. मग इथं आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही जगताय ना तोपर्यंत असं जगा की तुमचं मरण तुम्हाला मारता आलं पाहिजे. ते एकदा मरण मेलं ना की महाराज बोलतात त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही अमर झाला. आता जगायचे फक्त तुम्हाला देहानी. परिमळ गेल्या ओस फूल देठी, हे जसं तुकोबराय बोलतात माझं नशीब, माझ्या जीवनामध्ये मला ते साधता आलं. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले. मज केले अमर, मज केले अमर, ठाव पुसिले बुड पुसिले, पुसिले बुड पुसिले, मज केले अमर, मज केले अमर. ठाव पुसिले बुड पुसिले, ठाव पुसिले बुड. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. कबीर महाराज बोलतात मरो मरो सब कहे मरना न जाने कोय. शब्द कसे आहेत पा. मरावं लागणारे सगळीच म्हणतात, पण मरण काय असतं कुणाला माहिती आहे? या देहातून प्राण निघून जाणे याला मरण म्हणलेलं नाही, हे नीट समजून घ्या. हे स्थित्यंतर आहे. एका गाडीतून उतरणं, दुसऱ्या गाडीत बसून पुढचा प्रवास चालू ठेवणं, त्याला आपणच मरण म्हणून बसलोय. कबीर महाराज बोलतात मरो मरो सब कहे मरना न जाने कोय, एक बार ऐसा मरो फिर मरणान होय. अरे मरताना एकदा असं मरा की पुन्हा मरावंच लागणार नाही. याचा अर्थ काय? जन्माला आला त्याला तर मरावं लागणार आहे, मग मरतानीच असं मरा. कसं? पुन्हा मरावं लागणार नाही. याचा अर्थ पुन्हा जन्मालाच यावं लागणार नाही. ज्याचा जन्म थांबला त्याचा मृत्यू थांबला. महाराज बोलतात ते माझ्या वाट्याला आलं. महाराजांना आपण विचारूया, महाराज आम्ही जन्माला कुणामुळे आलो हे आम्हाला कळलं तर बरं होईल. आम्ही जन्माला का आलो? महाराज बोलतात तुम्ही जन्माला आला याचं कारण असे, तुम्ही मुक्त होता परी बळे झाला बद्ध. महाराज बोलतात तुम्ही जन्माला आला याचं कारण आहे ईश्वराचे अंश आहात. पण झालं काय माहिती का? मनाने प्रकृतीशी संग केला. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. त्याचा परिणाम असा झाला, महाराज बोलतात त्या मनानेच तुम्हाला जीवदशेला आणलं. तुम्ही म्हणताल मन हे मन म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबराय काय बोलतात माहिती का? तुमच्या ठाई कल्पना करायला जे लावतं ना ते मन आहे. वाया मन हे नाव, वाह्यात नाव देऊन टाकलंय त्याला. वाया मन हे नाव येरवी कल्पनेचीच सावेव. त्याला आकार नाही, त्यांनी केलेल्या कल्पना हाच त्याचा आकार आहे. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, की ज्या मनाने तुम्हाला जीवदशेला आणलं बर का. म्हणून तुकाराम महाराज आपल्या मनाला सांगतात न करी रे मना काहीच कल्पना, न करी रे मना काहीच कल्पना, न करीत काहीच कल्पना, न
करीत मना काहीच कल्पना चिंतिया चरणा विठोबाच्या चिंतिया चरणा विठोबा दे नकरी रे मना काहीच कल्पना नकरी रे म्हणा काहीच कल्पना न करी दे मना काहीच कल्पना न करी दे मना काहीच कल्पना बाबा मनात तू कल्पना करू नको. एकनाथ महाराज हरिपाठात बोलतात कल्पना अविद्या तेने झाला जीव. मग कल्पना कोणी केली? मनाने. म्हणून महाराज बोलतात मन जर तुमच्या जन्म मृत्यूला कारणीभूत ठरणार असेल ना, जन्माला येण्याला कारण जर मन असेल ना, तर निश्चितपणे तेच मन तुमच्या जन्ममरणाची येरझार थांबवू शकतं. विठाला विठाला ऐका महाराजांचे शब्द कसे आहेत पहा. महाराज बोलतात परमार्थिकाने आपल्या जीवनात सांभाळता आलं तर मन सांभाळावं. मन की ज्या संबंधाने महाराज बोलले धावते सैरा ओढाळते ते मन तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. अन्यथा हे मन कशाची कल्पना करेल ती सांगता येत नाही. बरं का, या मनाची खोड अशी फटाकड्याच्या गोडाऊनला एखाद्या पोराने जावं, एखाद्याच फटाकड्याची वात बाहेर असावी, त्याला फक्त त्यांनी काडी लावावी. एक वाजून राहील का? फटाकडे होते दाखवायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. एक क्रिया खूप झाली तशी मनाची एक चेतवायचंच काम केलं का नाही त्यांनी. मग हे मन काय करतं माहिती का? चेतवून इंद्रिय सकळ आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ ऐसे अनिवार चांडाळ हे. महाराज बोलता बोलता एखाद्याला म्हणलो हे चांडाळा गपना. शिवे नाही ही शिवे ना, महाराज मनाला ही शिवी देतात का? तू मला सगळं भोगायला लावलं, येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी. हे मन फार विचित्र आहे बरं का. मन हे लहान मुलांच्या बाबतीत घ्या ना तुम्ही. काय त्याला कळतं मोबाईल मधलं? काय कळतंय काय त्याला? बरं ते वापरण्यात फायदा आहे का? पण छंद लागला ना म्हणून शब्द वापरला. नसता छंद लाविला मनी. कुणी? मनी पण कुणी? मनाने छंद लावला ना. म्हणून महाराज बोलतात तुमच्या आयुष्यात जतन करता आलं तर तुम्हाला मन जतन करता आलं पाहिजे. पारमार्थिकाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी एक सूत्र असं मांडलंय पहा. महाराज काय बोलतात माहिती का? ज्याला व्यवहार असू द्या, परमार्थ किंवा परमार्थ असू द्या, दोन्ही गोष्टीत ज्याला यशस्वी व्हायचे ना, त्याने एक सूत्र सांभाळायचं. काय? तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. समाधान हरी गे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. हे समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन का म्हटलंय बरं? याचं कारण आहे पा. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. महाराज बोलतात शुद्ध मन फार महत्वाचं आहे. ऐका,
जीवनामध्ये तीन गोष्टी सांभाळायला शिका बरं का. जीवनामध्ये 3 गोष्टी सांभाळायला शिका. एक तन, दुसरं मन आणि तिसरं आहे ते धन. याचं कारण तुम्हाला सांगतो. व्यसनाच्या आहारी गेलेलं तन, वासनेने बरबटलेलं मन आणि अन्यायाने मिळवलेलं धन काहीच कामाला येत नाही. म्हणून या गोष्टी महाराज बोलतात मिळवताना चांगल्या पद्धतीने मिळवायला शिका. विठाला वाढवला का त्यांनी? नाही लोक चालू द्या मग तो फार बरं विठाला विठाला मी तुमच्याशी बोलत होतो. महाराज बोलतात तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. सगळ्यात महत्वाचं असेल ना तर समाधान आहे बरं का. ऐका, याचा अर्थ माणसाने स्वप्न रंगू नये असं नाही बरं का महाराज. स्वप्न रंगू नये असं नाही, पण कुठेतरी समाधानाची परिसीमा त्याला ठरवता आली पाहिजे. याचं कारण सांगतो तुम्हाला. आयुष्य नावाच्या आराखड्याचा किंवा जीवन नावाच्या आराखड्याचं वैशिष्ट्य असे ते ठरवून मांडता येतं, पण ते ठरवल्याप्रमाणे जगता येत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घडतात तेव्हा आपण आनंदी होतो, आणि आपल्याला अनावश्यक असणाऱ्या गोष्टी घडतात ना त्यावेळेस आपण दुःखी होतो. पण खरं सांगू का, सुख दुःखामध्ये सुद्धा ज्याला वृत्ती स्थिर ठेवता येते ना, समाधानाची श्रीमंती त्यालाच मिळते. विठाला विठाला. मी म्हणतोय स्वकर्तृत्वाच्या बळावरती उभारलेलं साम्राज्य जर तुम्हाला समाधान देत नसेल तर आयुष्याच्या वाटेवरती सगळ्यात मोठा तो पराभव वाटतो. पण महालात राहून सुद्धा जर तुम्हाला समाधान मिळत नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित स्वकर्तृत्वाच्या बळावरती आयुष्यात मिळवलेली श्रीमंती आणि संपत्ती जर तुम्हाला समाधान देत नसेल तर राजमहालात राहून सुद्धा त्याला वाटतं पराभव वाट्याला आला. पण झोपडीत राहून जर त्याला समाधान मिळत असेल ना तर त्याच्या इतका समाधानी आणि श्रीमंत कोणीच नाही. विठाला ऐका आता तुकोबरायांचे शब्द आहेत. इच्छा असावी नाही असं नाही, पण समाधान कधी मिळणार आहे? खुंटलिया धावा कृष्णेची. आता निश्चिंतेने म्हणतो ना आपण, ही निश्चिंती म्हणजे काय? खुंटलिया धावा कृष्णेची. ओ तुमचं आमचं काय घेऊन बसला तुम्ही? जगाचा चालक मालक पालक राम असणारा परमात्मा, जिला पती म्हणून मिळाला ती सीता. पती राम मिळाल्यानंतर सुद्धा सीतेला जर सोन्याच्या हरणाचा मोह होत असेल, त्याचा परिणाम सीतेचं अपहरण, आणि अपहरण ज्याने केलं तो सोन्याच्या नगरीचा राजा आहे. हे 2 टोकं कळतात का नाही मला माहित नाही तुम्हाला. जगाचा मालक राम आपल्याला पती मिळलाय तरी सुद्धा त्या सीतेला सोन्याच्या हरणाचा मोह होतो, आणि मग तिला येऊन जो रावण घेऊन जातो तो सोन्याच्याच नगरीचा राजा आहे. पण सोन्याच्या नगरीच्या राजाने ज्या अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं तिथे जाऊन तिला शोक करायची वेळ आली, त्यावेळेस तिला कळून चुकलं या सोन्यापेक्षा माझाच राम सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाहीतर मी आज सोन्याच्या नगरीत येऊन रडले नसते. हे मी बसलेल्या सीतांना सांगतोय. जे वाट्याला आले त्याच्यात कुठेतरी समाधान मानायला माणसाने शिकलं पाहिजेल. कारण समाधान ही अवस्था जरी चित्ताची असली ना तरी त्या चित्ताला विचलित करणारं मन आहे. म्हणून म्हटलंय पा काय महाराज बोलतात, मन कुठे बी जाणारच हो. मन गए तो जाने दो, मत जाने दो शरीर. बसल्या बसल्या मन पुण्यात जाऊन येणार आहे, पण शरीर सांभाळणं तुमच्या हातात आहे ना. बसल्या आता ते नको त्याचे नाव मी इथं घेत बसत नाही, तर लय बोलल्यावरच तुम्हाला कळल.
मन नको तिथं जाणार आहे, पण शरीर मात्र सांभाळणं तुमच्या हातात आहे ना. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जे वाट्याला आलंय ना त्याच्यात समाधान मानायला शिकला तर मन शुद्ध राहील. मन शुद्ध राहील. आणि जर ते मन शुद्ध राहिलं ना तर ते शुद्ध मनच खऱ्या अर्थाने सकल सिद्धीला कारणीभूत ठरेल, याच्यात नवल नाही. मग तेच मन तुमच्या गती आणि अधोगतीला कारणीभूत ठरेल. मग एक काम करा, ते मन इतरत्र लावण्यापेक्षा गती अधोगतीला कारणीभूत असणारं मन जर साधूच्या संगतीत लावलं तर तेच मन तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढेल. अभंगाचं पहिलं चरण. गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, गती अधोगती मनाची युक्ती, साधू संगे, साधू संगे. महाराज बोलतात गती अधोगती मनाची हे युक्ती. का बरं मनालाच का म्हटलं? याचं कारण असं आहे पहा. महाराज बोलतात, ऐका बाबांनो, मनच तुमच्या ऊर्ध्वगतीला आणि मनच तुमच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहे. याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात, आपुलेची मन करी आपणा बंधन. तुमचंच मनाने तुम्हाला बंधनात टाकलंय. विठाला 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 म्हणून म्हटले पा, आपुले आपण करा सोडवण. कारण मन तुमचं तुमच्या जवळ आहे. तुमचं मन जर तिथं जाऊन एखाद्या कार्यात लागणार नसेल तर तुम्हाला तिथं निहूनही उपयोग नाही. म्हणून म्हणावं लागलं, आपुले आपण करा सोडवण. का? कारण तुमच्याच मनाने तुम्हाला बंधनात टाकलंय. मग महाराज बोलतात, एक काम करा, आता ते मन लावताना साधूच्या संगतीत लावा. परमार्थाची रीत ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितली बरं का. ज्ञानोबाराय बोलतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. काय बोलतायत? संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनाच्या वेगाने धावा. जे म्हटले ना, करावी तातडी परमार्थी, ती तातडी किती असावी? मनोमार्ग गती. पण ऐका, बरीच माणसं म्हणतात आमचा मनाचाच परमार्थ असतो, मनाची माळ. आता मी बोललो तर झोंबल एखाद्याला. एक बिचारी मागच्या पंधरवड्यात बोलून गेली, आमच्या विठोबाला सगळं चालतं म्हणून. ही ज्याला कळल त्याला कळल, बाकीच्यांचं राहू द्या. उगा दात खात नुसतं सुळासारखं माझ्याकडे बघताल तुम्ही. तुम्हाला प्रिय असेल तुमची, तुम्हाला प्रिय. ज्ञानोबाराय बोलतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी. बस या भंगाचे सूत्र आहे. संतांच्या संगती जाताल तर आकळावा श्रीपती येणे पंथे, या पंथाने तुम्हाला तो मिळेल. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कोणती असेल ना तर ती संगती आहे. जगत हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. जगत हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. त्यात तुम्हाला निवडता आलं पाहिजे. खऱ्या खोट्याचा निवाडा करता आला नाही तर बऱ्याच वेळा खऱ्यालाच आपण
खोटं समजतो आणि खोट्याला खरं समजतो. उदाहरण सांगून वेळ घेणार नाही, फक्त आठवण करून देतो तुम्हाला. वर्षश्राद्धात वेळच किती असतो. भाऊकी लागले आपल्यासोबत 15 मिनिटाचं एखादं द्यायचं लावून गेला त्याच्यातच मिळ. बरं का, खऱ्या खोट्याचा निवाडा माणसाला कळता आला पाहिजे. दारी आलेला साधू साधू नव्हता, तो संधी साधू होता. हे सीतेला कळलंच नाही. त्याचा परिणाम तिच्या वाट्याला अपहरणाचं दुःख आलं. तर दारी आलेलं मरकट वानर हे सामान्य नाही. मी ज्या रामाची भक्ती करतो त्या रामाचाच तो भक्त आहे, हनुमंतराय. हे बिभीषणाला कळलं. त्याचा परिणाम असा झाला, हनुमंतरायाने बिभीषणाला रामाचं दर्शन घडवून दिलं. काय कारणीभूत ठरलं? केवळ हनुमंतरायांची बिभीषणाने केलेली संगत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, संगत का चांगली असावी? संगतीनेच पंगती ती. संगती पंगती देवा सवे. हा, संगत चांगली असावी मग पंगत चांगली मिळते. मी काय म्हणतोय, वाईट वाईटच, त्याच्यात बदल नाही. कोळसा आहे ना, कोळसा पेटलेला असू द्या किंवा कोळसा विझलेला असू द्या, पेटलेल्या कोळशाला हात लावताल तर हात तुमचा भाजेल, आणि विझलेल्या कोळशाला हात लावताल तर तुमचा हात काळा होईल. हे मी फक्त कोळशाचंच सांगतोय तुम्हाला. नको त्याच्या संगतीत जाताल तर हात नाही तोंड काळं करायची पाळी येईल. म्हणून महाराज बोलतात, संगती कोणाची करायची ते ठरलं पाहिजे. माशी कळते का? माशी 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 कळते ना? मावशी माशी म्हणतोय मी. माशी वजन माप चालू असताना एखादी माशी जर वजन काट्यामध्ये भाजीच्या एखाद्या पानावर जाऊन बसली तर फारसा फरक पडणार नाही. पण तीच माशी जर सोनाराच्या दुकानात 1 तोळ्याचं वजन चालू असताना जर ती माशी त्या सोन्यावर जाऊन बसली तर मी म्हणतो त्या आजच्या घडीला तरी सोन्याची त्या माशीची किंमत 5-10 हजार नक्की होईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, कोणाच्या सहवासात राहायचं ते ठरवा. नको त्याच्या सहवासात राहताल तर काही हाती येणार नाही महाराज. जीवनाच्या वाटेवरती 10 चांगली माणसं नाही मिळली वाईट वाटून नका घेऊ. जीवनाच्या वाटेवर चालत असताना 10 चांगली माणसं नाही मिळाली वाईट वाटून घेऊ नका. पण एक वाईट माणूस मिळला ना तर अख्खा आयुष्याचा तुमचा बिघाड करेल. एकच मंथरा सोबत आलती तर राम राज्याभिषेकाची सगळी घडी तिने विस्कटून लावली. आणि नुसती विस्कटून नाही लावली, मग जिच्या संगतीत आलती त्या मंथरेचं नाव आज इतिहास जमा झालं. तुमच्यात बसल्यापैकी कोणाचं नाव आहे का? काही नाही ना? नाही, नाव म्हणतो मी. वागणारी आहे का नाही तुमची तुम्हाला माहिती. तुम्ही कशाला माझ्या ओढून घेऊ. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, 10-12 लोक चांगली नाही मिळाले तरी चालेल, पण एक माणूस सुद्धा आपल्या आयुष्यात वाईट येऊन देऊ नका. याचं कारण आहे, एकच मंथरा त्या अयोध्येमध्ये आली आणि तिने रामराज्याभिषेकाची सगळी घडी विस्कटून टाकली. आणि जिच्या संगतीत आलती त्या कैकेयीला एवढं बदनाम केलं, आज तिचं नाव कोणीच ठेवायला तयार नाही. महाराज उगीच नाही म्हटले. काय? खळाची संगती उपयोगासी नये. खळाची संगती उपयोगास 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 नये. भाव भक्ती अपायत या संगे अपना अपायत या संगे. अपना अपायत या संगे. खळाची संगती उपयोगास नये. खळाची संगती उपयोगास नये.
खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती आजी संगती संगती रे राम. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात खळाची संगती उपयोगासी नये खळाची संगती उपयोगासी नये आपण आपायत या संगे आपण आपायत या संगे आपाय म्हटलंय उपाय नाही. खळाची संगती तुम्हाला कधीही अपायकारकच ठरणार आहे. कधी कधी मनात नसताना सुद्धा अनपेक्षित संकट वाट्याला का येतात त्याला कारण आपण केलेली संगत असते हे लक्षात ठेवा. नाही आपल्या लक्षात येत पण खरं सांगू का जीवनात येणारी संकट वादळासारखी येतात वादळासारखी निघूनही जातात आपलं जीवन उद्ध्वस्तही करून जातात पण त्या वादळातल्या संकटात जो आपल्याला साथ देतो आणि जो आपल्याला पाठ फिरवतो त्यातला साथ देणारा मनात राहतो आणि पाठ फिरवणारा डोक्यात बसतो. हे तुमच्या डोक्यात बसतंय ना विनोद महाराज विनोद करायला नाव घेतलं तुमचं. हे तुम्हाला साधं गणित सांगू का पा कळलं तर हनुमंतरायांनी सगळी लंका जाळली बरं का ऐका हनुमंतरायांनी सगळी लंका जाळली पण सगळी लंका जाळत असताना बिभीषणाच्या घराला त्या आगीची झळ सुद्धा लागली नाही. याचं कारण असं होतं बिभीषण मनात बसला होता आणि रावण डोक्यात बसला होता. याने माझ्या आईचं अपहरण केलंय म्हणून म्हटलं संगत चांगली करा. हनुमंतरायांची संगत केल्याचा परिणाम बिभीषणाचं घर त्याही आगीच्या. आता मला सांगा अख्खं नगर जिथं पेटलं तिथं काय आग बारीक असेल का महाराज. कालचाच प्रसंग आहे कालचाच. मांडवगोंडा रात्री कीर्तन केलं मी आणि निघालो तर ते तुम्हाला सगळ्याला माहिती मला काय ड्रायव्हिंग येत नाही मग आता जवळच जायचं तर कशाला ड्रायव्हर म्हणून मी गेलो टू व्हीलरवरती आणि बंधाऱ्यावरून येताना ती बंधाऱ्याला झाडं अडकलेत ना ती झाडं काही निघत नाही. आता पुरं यायला 3 आठवडं झालं वाळलेली झाडं ती वाहत आलेली बंधाऱ्याला अडकल्यावर पाणी गेलं खाली निघून पुन्हा उन्हाने ती वाळली मग ती काढता येईना तर ती पेटवली होती. हाय अशी झाडं भला मोठं वंडकची वंडकं असं पेटवलं होतं. मी लांबूनच म्हटलं गाड्या पलीकडून दिसतंय ते स्मशान हातवळणाचं अजून लांब आहे मधीच एवढी आग लागायचं कारण काय आली शंका माझ्या मनात. पण म्हणलं चला आपण काय सातारा सांगलीकडे फिरत नाही आपलीच पंचक्रोशी. हळूहळू टू व्हीलर समोर नेली तर मग कळलं जे गुंतलंय ते सगळं पेटलंय आणि ते एवढं पेटलं होतं महाराज. इकडलं पेटलेलं जे झाड असेल ना वाळलेलं त्याची झळई पलीकडे येत होती पलीकडे अशी ती एवढी असेल मला काही वाटलं नाही. मी फक्त एवढं डोक्यात ठेवलं होतं टू व्हीलर जोरात घ्यायची. ती टू व्हीलर मी जोरात घेतली. बरं झालं गाड्या म्हटलं व्यवस्थित बाजूला आलो. घरी आल्यानंतर मी आपलं सहज डोकं असं करायला गेलो तर सगळे केस असे मला गुंतल्यासारखं वाटत होते. मंडळीला विचारलं म्हणले काय प्रकार आहे नेमकं काय ते म्हणले केस जळाल्याच सगळे. मी जळ जळ सांगतोय जळ आगीची जळ मला बी लागली होती म्हणून सांगते. एका झाडाच्या आगीची झळ जर तुम्हाला काही अंतरावून गेलं तरी डोक्यातले केस जाळते. इथं अख्खी लंका पेटली होती तरी बिभीषणाचं घर अग्नी जाळे पारी
न जळे बिभीषणाचे घर अग्नी जाळे पारी न जळे बिभीषणाचे घर हृदयी सीतावर मनोने हृदयी सीतावर मनोने अग्नी जाळे पारी बिभीषणाचे घर अग्नी बिभीषणाचे घर हृदय सीतावर मनोने हृदय सीतावर मनोने अग्नी जाळी परी न जळे बिभीषणाचे घर हृदय सीतापती म्हणून त्याला तेवढं पाठ करावं लागतं. आणि तुम्हाला सोपं गणित सांगू का? सोपं असं सांगू नाही पण सांगतो. अभंग ज्याच्या पाठ असतात ते टाळकरी आणि फक्त प्रमाणात ज्याच्या पाठ असतो तो महाराज. त्या महाराजाला जर पुन्हा विचारलं ना हे कितवं चरण आहे ते म्हणतो माझं तेवढंच पाठ आहे, अभंगच माहित नाही मला. हे आता सगळ्यांना नाही कळायचं. चला द्या द्या नंद द्या लिहून मला नंतर. विठाला 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 मला सांगताना दुर्गडे महाराजांना सांगायचं होतं पण आता घोळा असा झालाय त्यांना गिऱ्हाईक लय यावं. ती सकाळी म्हणते येतो रात्री 10 आला की महाराज लंपास होते ते. अर्थात त्यांच्याकडे असणारे तेवढा प्रेमाचा तो विस्तार आहे म्हणून मग मनात ठरवलं होतं मोकळे राहिले तर नक्कीच सांगायचे. 10 दिवसापूर्वी म्हणले होते मोकळेच मी म्हणायचो हे मोकळेच राहा असं म्हणू नये एखाद्यापैकी पण मला वाटायचं. चला विठाला 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 हे महाराज महाराज स्वतः संतांची संगती मागतायत. अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कांटाळा. तुकाराम महाराज म्हणतात ए देवा द्यायचे तर मला हरिभक्ताच्या घरी घाल जन्माला हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. एका काळात तुम्हाला बापच असा नमुन्याचा दिला बापच मला भजन करून देत नव्हता. प्रल्हाद अवतारामध्ये बाप असणारा हिरण्यकशिपूच भजन करून देत नव्हता. महाराज बोलतात बाबांनो परमार्थामध्ये संगत महत्वाची आहे. ती संगत ज्याला मिळाली त्याच्या परमार्थाची रंगत वाढत गेली. म्हणून महाराज बोलतात बाबांनो एक काम करा ते मन साधूच्या संगतीत लावा. साधूच्या संगतीत गेल्यानंतर ते स्थिर राहीलच असं नाही कारण त्याचं वैशिष्ट्य जाता येता न लगे वेळ एवढं ते सैरा धावतं. त्याच्या गोष्टी नाही सांगत बसत आता मी. मग महाराज बोलतात गेले ना साधूच्या संगतीत लावले ना साधूच्या संगतीत आता ते तिथंच राहू द्या. याला म्हटलंय जतन करा 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 गावते सैरा ओढाळते गावते सैरा ओढाळते जतन करा जतन करा जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते धावते सैरा राम जतन करा जतन करा जतन करा जतन करा महाराज
बोलतात जतन करा धावते सैरा ओढाळते. ए किती ओढाळे ओढाळ ओढाळ किती आहे तुकोबरांचा शब्द सांगू का. महाराज बोलतात भलतिया सवे धावे सैराट. सैराट कळते तुम्हाला. सैराट म्हणतोय मी. आर्चिन पैशाचा सैराट नाही. सैराट हा शब्द संत साहित्यातला आहे. महाराज बोलतात भलतिया सवे धावे सैराट. गायराट काय चाललंय मी सैराट सांगतो. महाराज बोलतात या मनाचं वैशिष्ट्य. पण खरं सांगू का महाराज बोलतात या मनाचं दुसरं वैशिष्ट्य असे काय लाविली या ध्यान तेची कर. मग नको त्याचं ध्यान लावण्यापेक्षा महाराज बोलतात संतांच्या संगतीत जा, मनोमार्गाने जा आणि मनोमार्गाने गेल्यानंतर जिथं गेला ना तिथं स्थिर व्हा. जतन करा धावते सैरा ओढाळते. मग धावणारं मन एकदा तिथं स्थिर झालं ना महाराजांचे शब्द आहेत पा. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तो आनंद वाट्याला येईल. पण कधी संसारात धावणारं मन जर परमार्थात धावायला लागलं तर विठाला ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज थोडे व्यवहारात येऊन बोलतात. आपण माणसात वावरतो पा, चार माणसांच्या संगतीत राहतो. बऱ्याच वेळा कधी कधी आपल्या वाट्याला मानही येतो अपमानही येतो. महाराज बोलतात मान झाला तरी फार अहंकार होऊन देऊ नका आणि अपमान झाला तरी फार वाईट वाटून घेऊ नका. याचं कारण आहे जो मानील तो देईल काही, जो मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. जो मानेल तो वेगळं काही देणार नाही, जो मानत नाही तो तुमचं काही वेगळं घेऊन जाणार नाही. म्हणून महाराज बोलतात मान अपमानाच्या फंदात जास्त पडू नका. ही तुमची आमची खोड आहे. मान अपमानात आपण पटकन इंटरेस्ट दाखवतो आणि तो मान अपमान कधी कधी आता एक खरं सांगू का कधी कधी अपमान सुद्धा माणसाच्या प्रगतीला कारणीभूत ठरतो बरं का. फक्त पाहण्याची नजर त्याला असावी लागते. औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपल्या पित्याचा आणि आपला केलेला अपमान राजा संभाजी असणारे छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाने आपल्या पिताजींचा म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि आपला स्वतःचा केलेला अपमान छत्रपती संभाजी महाराजांना सहन झाला नाही आणि त्याच दिवशी मनोमन प्रतिज्ञा केली लक्षात ठेव औरंगजेब एक ना एक दिवस तुझ्या असणाऱ्या साम्राज्याची घडी मी विस्कटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा राजा मेला पण त्या औरंग्यासमोर शेवटपर्यंत झुकला नाही. हे कशातून शिकले राजे? मिळालेल्या मानातून नाही, अपमानातून. ऐका तुकाराम महाराज बोलतात ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्या परमार्थिकानी एक गोष्ट लक्षात ठेवावी. नीट सूत्र ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात परमार्थिकानी एक गोष्ट लक्षात ठेवावी. कोणी अपमान केल्यानंतर आणि कोणी निंदा केल्यानंतर जर आपल्याला दुःख होत असेल ना तर समजायचं अजून आपण परमार्थाचं साध्य गाठलेलं नाही. आपली साधना अजून कुठंतरी कमी पडती. त्यामुळेच की काय आपल्याला लोकांचा मान वाटतोय, लोकांचा अपमान आपल्याला अपमान वाटतोय. मग अजून जर आपल्याला लोकांनी केलेला अपमान वाटतोय, लोकांनी केलेली निंदा जर निंदा वाटती तर याचा अर्थ अजून आपण आपल्या साधनेत कमी पडतोय. आपली साधना आपण वाढवली पाहिजे. रस्त्याने आपला वेग कधी कमी होतो? स्पीड ब्रेकर आल्या बरोबर ना. मग तुकाराम महाराज बोलतात मान आणि अपमान तुमच्या पारमार्थिक जीवनातले स्पीड ब्रेकर आहेत. मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान
गोवे मन अपमान गोवे मन अपमान गोवे मन अपमान गोवे अवघ्या गुंडून ठेवावे अवघ्या गुंडून ठेवावे अवघ्या गुंडून ठेवावे हेची देवाचे दर्शन दर्शन हेची देवाचे दर्शन महाराज बोलतात मान अपमान हे गोवे म्हणजे अडथळा आहे. तो अडथळा आला की माणसाने स्पीड थोडं कमी करायचं, अडथळा ओलांडून पुढं जायचं आणि मग पुन्हा मनोमार्गे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने धावायचं असतं. महाराज बोलतात बाबांनो, मान अपमान हे मनाचं लक्षण आहे. मन अपमान मनाचे लक्षण 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 लाविली आदान तेचे गरी लाविली आदान तेची गरी जतन करा जतन करा जतन करा जतन करा लाविली आदान तेची करा लाविली आदान तेची करा जतन करा जतन करा महाराज बोलतात मान अपमान मनाचे लक्षण. बर का, ज्याला त्याला वाटतं मला मान मिळावा, ज्याला वाटतं मान मिळावा त्याने अगोदर मान द्यायला शिकावं लागतं. हे कळतंय ना तुम्हाला? महाराज बोलतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जे देणार आहेत तेच तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. जे दिलंय ते जर त्यांनी घेतलंय तर त्यांनी जे दिले ते तुम्हाला घ्यायची अक्कल पाहिजेच ना. आता ओरडून उपयोग आहे का? बरं का, माणसाचं बोलणं एवढं चांगलं असावं, ते बोलणं ठरवतं मान की अपमान. ऐका, शब्द असावे जीव लावणारे, शब्द असावे जीव लावणारे, शब्द नसावेत जिव्हारी लागणारे. शब्दांचं मोल समजून घ्या. हे शब्दांचं मोल ज्याला समजलं ना त्याचंच जीवन अनमोल झालं. सांगा बरं तुम्ही, शिकागोच्या परिषदेमध्ये असे स्वामी विवेकानंद काय वेगळं बोलले होते? काहीच बोलले नव्हते, बोलायला सुरुवातच केली. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये ज्यावेळेस आपला नंबर बोलण्याकरता आला त्यावेळेस समोर गेलेले स्वामी विवेकानंद दोनच शब्द वापरतायत, बंधू आणि भगिनींनो. हे दोनच शब्द एवढे महत्वाचे ठरले की नरेंद्र नावाचा हिरा अख्ख्या जगाला स्वामी म्हणून कळाला केवळ त्या दोन शब्दामुळं. आता पुढचे दोन शब्द सांगू का तुम्हाला? दोनच शब्द. आंधळ्याचं कार्ट आंधळच. मैप सभेच्या प्रसंगी द्रौपदी बोलून गेली आणि त्या शब्दामुळे केवळ महाभारत घडलं, केवळ वापरलेल्या अपशब्दामुळं. कारण तो अपशब्द त्याला अपमान वाटला आणि तोच अपमान एवढा जिव्हारी लागला. सरते शेवटी सगळे मेले याच्यात नवल नाही, स्वतः मेला पण तरी सुद्धा शेवटपर्यंत दुर्योधन सुधारला नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, मान अपमान बळत झुंबून घ्यायचं नाही. आपण बोलतो ना काय, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. बोललाय बोलू द्या ना. तुकाराम महाराज बोलतात तुम्ही तुमच्या मनाला झुंबून घेऊ नका, कारण मान झाला की अपमान झालं हे ठरवणारं तुमचं मन आहे. आता लय उघड करून बोलत नाही बरं का. कधी कधी वाढदिवसाचे, अभिनंदनाचे, निवडून आल्यावर जी बॅनर लागतात ना,
200 बॅनरचे पैसे आणि 500 हाराचे पैसे दिले. कुणी? जो निवडून आला त्यांनीच. हारामागून हार गळ्यात पडत होते, हारामागून हार गळ्यात पडत होते. लोक म्हणायची वा वा काय लोकप्रिय माणूस आहे. पैसे कोण दिल तर त्यांनीच. पण सगळे हार गळ्यात आल्यानंतर त्याचा चेहरा एवढा बारीक झाला का? हाराच्या वजनी नाही महाराज, चेहरा बारीक का झाला माहिती का? म्हणला 500 हाराचे पैसे दिलते ना 250 हार गळ्यात आले. बाकीचे काय झाले ते कार्यकर्त्यांना विचारा, आपलं काही तक्रार नाही. महाराज बोलतात मान आणि अपमान ही तुमची मनाची लक्षण आहेत. त्याच्यात फारसा न मनाचे लक्षण, त्याचं वैशिष्ट्य लाविली या ध्यान तेची करी. म्हणून महाराज बोलतात त्या मनाचं जर सामर्थ्य, मन उतरी भवसिंधू, आणि मनाचं जर सामर्थ्य आहे मन करी बंधू 84चा, तर मग महाराज बोलतात जतन करा जतन करा, धावते सैरा ओढाळते. विठोबा रखुमाई जय विठोबा बर का झेंडे गुरुजी, झेंडे गुरुजी ते अजून मला जमाना. मला काय जमाना तुम्हाला सांगू का? म्हणजे आमचं काय चाललंय तुम्हाला कळलं. 2-4 जण बोलवायची, कडणी उभी करायची, त्यांनी हाराला हात लावायचा, तिकडून 2-4 फोटो काढायचं, मग ते स्टेटसला ठेवायचं. आणि मग एवढं सगळं कार्यकर्त्यांनी पाहिलं की कार्यकर्त्यांनी म्हणायचं त्याच महाराजाला बोलवा. असंच खेळ चाललाय. माझ्या 15 वर्षाच्या वरवणच्या कालावधीतलं वर्ष श्राद्धातलं हे माझं दुसरं कीर्तन आहे. दुसरं 15 वर्षाच्या कालावधीतलं. मी या भानगडीत ज्यादा पडतच नाही. सगळ्यांना माहिती आहे हा जन्मावाला आहे. विठाला 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 असो. अधिक संयुक्तिक बोलणं म्हणजे अधिक बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. वेळ आपली जवळजवळ संपत आलेली आहे. एक 10 मिनिट उशिरा झालं होतं, त्यानुसार 10 मिनिट अभंगाचं चिंतन कीर्तन माझं संपलेलं आहे. पण तरी थोडा मी 10 मिनिट जाणीवपूर्वक घेतोय. खुर्च्या ओढायचं बंद करा, बसा. माझा आवाज तुम्हाला येतोय का मला माहित नाही, पण तुमच्या खुर्च्याचा आवाज मला येतोय. द्या आता लक्ष. विठाला 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 विठाला. ऐका, खरं तर हे कीर्तन माझ्याकडे यायचं कारण तुम्हाला सांगतो.
फोन बरेच येतात, पण मी हा पटकन म्हणतच नाही. म्हणजे तुम्हाला 15 वर्षाचा रेशो सांगितलं की त्याच्यावरून कळलं असेल. ते ज्या श्रवणचं आज वर्षश्राद्ध होतं आहे, फ्लॅटला फ्लॅट आमचे राहायला आम्ही एकत्रित आहे. आणि हे बाळ वयाच्या 2-2.25 वर्षापासून माझ्या घरी बी ते बऱ्याच वेळा असायचे. म्हणजे त्या बाळाची आई जर कदाचित बाहेर जाणार असेल तर अगदी विश्वासाने बिनधास्तपणे ते बाळ माझ्या घरी असायचं, खेळायचं, दौडायचं. त्या 4 भिंतीत आम्ही ते पाहिलं. आणि मग मला फौजींनी सांगितलं, हे कीर्तन मला दुसऱ्याला देण्याची इच्छा नाही. आणि मी कॅलेंडर पाहिलं, कॅलेंडरला आज ईदची सुट्टी बघा, म्हणून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. खरं तर मी सुरुवातीलाच बोलून गेलो, प्रत्येकाची आयुष्याची गणना हे मूळचीच ठरलेली आहे. आता खरं तर सांगायला वेळ नाही. गुरुजी चाणक्याने 6 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की जन्मतःच त्या ठरलेल्या असतात. 6 गोष्टी आहेत. आता श्लोक मला आठवत नाही. त्या श्लोकात आयु कर्म वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानिहि सृजन्ते गर्भस्थ स्थानी देहिना. तिथं 5 शब्द आलेले आहेत. आयु, कर्म, वित्त, निधन. महाराज बोलतात हे अगोदरच ठरलेलं आहे तुमचं. पण आता साहजिकच आहे, आपल्या पोटचा गोळा ज्यावेळेस या लहान वयात जातो त्यावेळेस दुःख वाटणं साहजिकच आहे. खरं तर दुसरी एक गोष्ट श्रवणच्या बाबतीमध्ये घडली. 3-3.25 वर्षाचा असेपर्यंत तुमच्या आमच्या बालकासारखा तो अगदी ठणठणीत होता. पण 3.25-3.5 वर्षाच्या वयाच्या वेळेला एक काहीतरी असा वेगळा स्ट्रोक बसला आणि त्याच्यातून एक मानसिक संतुलन ढासळल्याचा परिणाम वाढत्या शारीरिक वयाबरोबर मानसिक वय म्हणतोय मी, हे खुंटत गेलं. आणि त्याचा परिणाम खरं तर त्या बाळाने ते अपंगत्व कायमचं स्वीकारलं. मी म्हणेल ज्याच्या वाट्याला आले ते आले, प्रश्नच नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं बाळ मानसिकदृष्ट्या अपंग आहे हे कळल्यानंतर सुद्धा या दाम्पत्याने ते बाळ सुधारगृहामध्ये नेलं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, तिथं मुलं नीट सांभाळली जातात असं नाही. म्हणून मी कधी कधी बऱ्याच वेळा असं बोलून जातो, पहा, एखाद्या स्त्रीमधली बाई हरू शकते, पण एखाद्या स्त्रीमधली आई नाही हरू शकत. अरे एखाद्या स्त्रीमधली जर आई हरली असती ना, तर छत्रपतींच्या इतिहासामध्ये रायगडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर सुद्धा आपल्या पोटच्या गोळ्या करता तो कडा उतरत असताना आपलं अंग रक्तबंबाळ झालं तरी सुद्धा त्या कड्याने आपलं शरीर घासत खाली उतरणारी हिरकणी आज आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळली नसती. म्हणून मी तुम्हाला बोललो की एखादी स्त्रीतलं बाईत्व कदाचित हार मानू शकतं, पण एखाद्या स्त्रीमधलं आई पण हार मानू शकत नाही. याचा अर्थ मी आईपणाला किंमत देतो आणि स्त्रीपणाला दुर्लक्षित करतोय असं समजू नका. या जगताची उत्पत्ती ज्या परमात्म्याने केली ना, त्या परमात्म्याला एकट्याला याची उत्पत्ती करताच आली नाही. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीच्या संयोगातून या जगताची निर्मिती झाली. हे सगळं राहू द्या, अजून सोपं बोलतो, सगळे उत्सव देवांचे होतात, बरोबर ना? सगळे उत्सव देवांचे होतात, पण एकच उत्सव देवीचा होतो की ज्या उत्सवाला नवरात्र उत्सव असं म्हटलेलं आहे. हा नवरात्र उत्सव म्हणजे काय? नवविधा भक्ती. या नवविध भक्तीच्या नवरात्रा, त्या नवरात्री करायच्या असतात, नवविधा भक्ती. आणि या नवविधा भक्ती ज्याने केल्या ना, त्याच्या जीवनातला मोह नावाचा महिषासूर जाळण्याच्या कामी, मारण्याच्या कामी ती साक्षात निर्गुण असणारी भवानी पण प्रगट होती. एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दाना लागुनी, ओ महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी,
जोगवा जोगवा मागेन आईचा 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 जोगवा जोगवा मागेन खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा तो जागर आहे. याचं कारण आहे लक्षात घ्या. एखादी स्त्री आणि एखादा पुरुष या दोन्हीची तुलना केली ना, एखादा पुरुष क्षणात फकीर होऊ शकतो, पण एखादी स्त्री सुखासुखी जोगीन होऊ शकत नाही. आपल्या वाट्याला जे आलं ते आपलंच म्हणून एवढं प्रेमाने ते लेकरू सांभाळलं. पण मी तुम्हाला बोलून गेलो की प्रत्येकजण आयुष्याचा दोरा घेऊन आलेला आहे. तो जिथे तुटेल तिथे त्याला इथला मुक्काम संपवावा लागतो. बरोबर आज 1 वर्ष होतंय श्रवणच्या जाण्याला आणि तदनिमित्त असणारी ही संकीर्तन सेवा होती. झालेली संकीर्तन सेवा गोपीनाथ भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. असो, खरं तर प्रत्येकाचा जीवन प्रवास असा आहे पहा. प्रत्येकाचा जीवन प्रवास कसा असावा 1 मिनिटात तुम्हाला मला सांगायचे आणि सेवा संपवायचे. लक्ष द्या. प्रत्येकाचा जीवन प्रवास हा कंडक्टर सारखा आहे. कंडक्टर सारखा प्रवास तर त्याला रोज करायचे, पण जायचं तर मात्र कुठंच नाही. ज्या गाडीत बसलोय त्या गाडीतले आपले मात्र कोणीच नाही. ज्या गाडीत बसलोय ती गाडी आपली नाही. रोज सायंकाळी जे जमा होईल ते डेपोत नेऊन जमा करायचे. पैसाही जमा करायचा आहे आणि गाडी जमा करायची. आणि एकदा सायंकाळ झाली की मोकळ्या हाताने त्याला आपल्या घराकडे जायचे. खरं सांगू का, अगदी तसंच आहे. आपण येतानाही रिकाम्या हाताने आलोय आणि जातानाही आपल्याला रिकाम्या हातानेच जायचे. अगदी त्या कंडक्टर सारखं जायचे. मग महाराज बोलतात, मग एक काम करा ना, नको तिथं मन लावण्यापेक्षा एक काम करा, त्याने जसं प्रामाणिकपणे आपलं मन आपल्या कामावरती लावलं तसं महाराज बोलतात, मन लावा एकांती साधू संगे. तुकाराम 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 तुकाराम